नमस्कार, मी संकेत भुजबळ, माझी बायको स्मिता भुजबळ. आम्ही साधारण सप्टेंबर 2022मध्ये घराचं बुकिंग केलं, मुंडवा केशवनगर ह्या ठिकाणी. ॲक्च्युली जर खरं सांगायचं, पोझिशन मिळायच्या अगोदर जवळपास 6 ते 7 महिने अगोदरच आम्ही इंटेरियर डिझायनरच्या शोधामध्ये होतो. मग बरेच यूट्यूब चॅनल्स, इंस्टाग्रामवरती बरेच चॅनल्स बघितले आणि हे सगळ्या प्रोसेस चालू असताना ॲक्च्युली एक्सेल कन्स्ट्रक्शनचं आम्हाला यूट्यूबमध्ये एक व्हिडिओ दिसला. त्याच्यानंतर आम्ही फॉलो केलं, त्याच्यानंतर बरेच व्हिडिओ बघितले आणि ॲक्च्युली कामाचं जे क्वालिटी होतं किंवा कामाचा जो अप्रोच होता, जी पद्धत होती ती खूप आवडली. त्यामुळे मग जय सरांना भेटायचं ठरवलं 6 ते 7 महिने अगोदर. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आमच्यासाठी होती की आम्हाला ओपन स्पेस घरामध्ये खूप जास्त पाहिजे होता आणि खूप जास्त फॅन्सी किंवा मॉड्युलर डिझाईनमध्ये आम्हाला जायचं नव्हतं आणि तो एक सिम्पल अप्रोच किंवा एक सिम्पल थिंकिंगमध्ये आम्हाला इंटिरियर डिझाईन करायचं होतं बेसिकली. तर मंदिरसाठी पण आम्ही काही स्पेसिफिक डिझाईन्स त्यांना दाखवले होते की हे डिझाईन्स आम्हाला आवडले ते, तर त्याच्या अकॉर्डिंगली स्पेसनुसार वगैरे कसं मंदिर ॲप्रोप्रिएट दिसेल तर ते सजेशन्स त्यांनी दिले आणि अकॉर्डिंगली त्याचे डिझाईन्स फायनल झाले. किचनमध्ये माझं स्पेसिफिक रिक्वायरमेंट होतं, मला मॅक्झिमम स्टोरेज पाहिजे होता आणि कलर्स म्हणाल तर व्हाईट कलरमध्ये मी जय सरांना सजेस्ट केलेले की आपण ते करूया. तर जय सरांनी त्यांचे स्पेसिफिकली कुठल्या गोष्टी आपण प्लेस करू शकतो वगैरे हे सगळे खूप छान सजेशन्स दिले आणि त्याच्या अकॉर्डिंगली आम्ही किचन डिझाईन फायनल केलं. तर जसं माझं रिक्वायरमेंट होतं मॅक्झिमम स्टोरेज, तर जय सरांनी अकॉर्डिंगली आम्हाला डिझाईन सजेस्ट केलं. जय सरांनी ओव्हरऑल एक खूप मोठी हेल्प केली मला किंवा एक खूप चांगलं सजेशन म्हणेल मी. जे स्लीपिंग पाहिजे ते साऊथ ते नॉर्थ याला पाहिजे, तर मग ते त्या हिशोबाने त्यांनी सगळ्या तिन्ही बेडरूममध्ये डिझाईन केलं आहे बेसिकली. तर मास्टर बेडरूममध्ये मोठा वॉर्डरोबचं रिक्वायरमेंट होतं, मग जय सरांनी एक फुल वॉलला वॉर्डरोब सजेस्ट केलं. त्याच्यानंतर जे बेडचं डिझाईन होतं तेही आम्हाला खूप आवडलं. त्याच्यानंतर जय सरांनी 2 ऑप्शन दिले होते ॲक्च्युली, की एक फोल्डिंगवाला स्टडी टेबल किंवा आपण डिरेक्टली फिक्सवाला करू शकतो. तर त्याच्यासाठी मग आम्ही ते फोल्डिंगवाला स्टडी टेबल त्या ठिकाणी फायनल केलं. आणि त्याच्यानंतर पॅरेंट्स बेडरूममध्ये ज्यावेळेस आमचं डिस्कशन चालू होतं की आपण काय करू शकतो, तर त्यावेळेस त्यांनी तिथे 2 ऑप्शन दिले होते. आपण 2 सिंगल बेड करू शकतो किंवा मग आपण फिक्स बेड करू शकतो आणि त्याच्यानंतर एक लास्ट ऑप्शन आम्हाला त्यांनी म्हणजे नंतर सजेस्ट केला बेसिकली, तर तो होता मर्फी बेडचा ऑप्शन. तर तो आम्हाला खूप आवडला. त्याच्यानंतर चाइल्ड बेडरूमबद्दल जर बोलायचं झालं तर चाइल्ड बेडरूममध्ये आम्हाला बेड नको होता, कारण आमची मुलगी खूप छोटी आहे. तर मग त्या ठिकाणी आम्हाला वॉर्डरोब पाहिजे होता. त्याच्यानंतर मुलीसाठी स्टडी टेबल पाहिजे होता की जो फ्युचरमध्ये ती यूज करू शकते. मग त्या हिशोबाने जय सरांनी एकदम मिनिमम आणि सिम्पल डिझाईन त्या ठिकाणी सजेस्ट केलं आणि ते आम्हाला खूप आवडलं. आमच्याकडे जेव्हा पूजेचा कार्यक्रम ठेवला होता तर तेव्हा जे पण गेस्ट आमच्याकडे व्हिजिट केले तर सगळ्यांना इंटेरियर खूप जास्त आवडलं. मोस्ट ऑफ द फ्रेंड्स त्यांनी आम्हाला विचारलं कुणाकडनं इंटेरियर केलं वगैरे, खूप छान केलं असा आम्हाला सगळ्यांचा रिस्पॉन्स होता. तर आम्ही डेफिनेटली सर्वांना सजेस्ट करेल की जेव्हा पण तुम्ही इंटेरियरचा विचार कराल तेव्हा जय सर आणि एक्सेल कन्स्ट्रक्शन्सला तुम्ही कन्सिडर करा, त्यांना व्हिजिट करा. तर ओव्हरऑल एक्सेल कन्स्ट्रक्शन्स स्पेसिफिकली जय सर आणि एंटायर त्यांचं जे टीम आहे त्या टीमला मी पुढील त्यांच्या वाटचालीसाठी आणि भविष्यासाठी खूप खूप शुभेच्छा देतो. थँक्यू.